मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बारामती भागातनं फिरत आल्याला हनम्या पारध्याचा तांडा बेहरवाडीच्या माळाला उतरला होता. भर दिवसा एक शेडजे हनम्यानं भोसाकला होता. वाट घावल तसा भटकत तो माळाला पोहोचला होता. मागोमाग तांडा बी मालकाची पावलं वळकून आला होता. समद्या जिल्ह्यात एवढा मोठा तांडा कुणाचाच नव्हता. 100 बापई गडी होतं. पुरी बाळींचा चिगूर तरी चिरूच नगासा. अंधार पडल्यावरती चुली पेटल्या म्हणजे गाव पेटल्यावानी वाटायचं. समदा भूताच्या जत्रवानी तांबडा उजेड. बघणारा माणूस दबकून जायचा. समद्या टोळीत मिळून 10-15 बंदुका. मग कशाला घाबरत्या ती? पावल्या चवल्याचं नाव ऐकून मातूर घाबरायची. आमच्या भागात असा पारधी नाही म्हणायची. हनम्याला बाया भोगायची सवय लागल्यानं गोरगरीब त्याला शिव्या द्यायची. बारामती भाग सोडून तो कुठं भटकायचाच नाही. आपल्या भागात आपण राज. बाहेर माणसं दगडांनी ठिचून मारायला कमी करायची नाही ती, असं म्हणायचा. दरम्यान हनम्याचं पाय धरलं. रडायला लागला. मला तुमच्या टोळीत घ्या असं म्हणायला लागला. हनम्या बी खेकासला. अर रडतूस काय सासरवास निघत? गड्यासारखा गडी तू. वटावरल्या मिशीची लाज धर जरा. दरम्यानं समधी कहाणी सांगितली. लग्नाचं नाव काढलं तसा हनम्या हसला. हा तुझ्या आईचा येडा बुंबील. बायको मिळना व्हैर तुला? अरे किती पुरी मोहर उभा करू. हाय का तयारी तुझी? कवाबी एका पायावरती तयार हाय, पण मला आसरा द्या. चवल्या पावल्या यम्या माझ्या माग हुडकत हिंडत्या ती. मला जीव मारायचा विचार हाय त्यांचा. चवल्या आणि पावल्या? अरे येड्या, पोलिसांनी धरलंय की र त्यासनी. ते काय खरं नसतंय. चिमणीवाणी तुरुंगातनं उडून जात्या ती. चौलुदाचा पोरगा यम्या लय खुनशी हाय. तुमच्यावरती सुदीक हात टाकेल. आपलं नकट नाक वाकडं करीत केसातनं हात फिरवीत हनम्या हसला. मला मारणारा जन्मायचा हाय अजून. तू का म्हणून घाबरतोयस यम्याला? मी हाय की. ह्या वस्तीवरती पाय तरी ठेवून दे. खिमा करून खायना त्याचा. जा हे भादव्या, इकडं य. ह्यो धर्म्या काळे चवल्याच्या टोळीतनं आलाय. जरा देवीचा परसाद दे त्याला आणि हत्यार चालवायला पण शिकव. जा रे धर्म्या. लुंगी लावलेल्या कोडभऱ्या पोराबर धर्म्या गेला. त्यानं धर्म्याला एका पालात नेलं. आत बशिवलं. पोरग बाहेर गेलं. जरा यळानं एक कणगुल्यासारखं बुंडुकलं घेऊन आलं. एका कोपऱ्यात ठेवलं. शेजारी लाकडी ठोकळा मांडला. हनम्या बी आला. म्हणा देवीची प्रार्थना. हनम्या गराजला. पोरग कायन बायन म्हणायला लागलं. गडबाडल्याला धर्म्या वटातल्या वटात पुटपुटायला लागला. जरा यळानं पोरग थांबलं. म्हणलं, साहेब पाहुण्यासने परसाद देऊ काय? दी की, त्याचा आज मान हाय गड्या. धर्म्या डोळं झाक. त्या बुंडुकल्यात हात घाल. हाताला काय परसाद लागल तो तोंडात टाक. माणसं पारखून घ्यायची पद्धत हाय आमची ही. धर्म्या उठला. हसत हसत बुंडुकल्याजवळ गेला. डोळं झाकलं आणि एका हातानं टोपान काढलं. दुसरा हात आत घातला आणि आय 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 ग करीत खासकीन बाहेर काढला. का घाबरला सोय? अरे जावाय करणार हाय मी तुला. ते बघ देवीच्या पाया पड. धर्म्यानं बघितलं. पिंडरीसारखा काळा भोर नाग फणा काढून बुंडुकल्याच्या बाहेर आला होता. धर्म्याच्या करंगळीतनं रगा ठिपकत होता. तो गुरासारखा वरडत होता. मेलो मेलो, वाचवा मला, असं म्हणत हात झिंजडत होता. यटपाटागत बोटाचा रगात पुन्हा पुन्हा चाटत होता. अंगात विष भिनत होतं. हनम्या खाली बसला. त्यानं पोराला खण केली. पोरग पळत एका हातानं लाकडाचा वणका घेऊन आलं. हनम्याच्या मोहर ठेवून बाजूला उभा राहिलं. धर्म्या, तुला जगावंसं वाटतं? वय वय, वाचवा मला. य बस इथं, असं म्हणत डाव्या हातानं धर्म्याचा उजवा हात त्यानं जाम धरला. बोट कोपराजवळ आवळली. ह्य काय दिसतंय?
असं म्हणत हनम्यानं लांब समोर बोट दाबलं. धर्म्याची मानगूट वळली तसा कमरचा कोयता झपाट्यावरती काढून हनम्यानं धर्म्याच्या हातावरती चालवला. कोंबड्याचं मुंडकं तुटावं तसा मनगटापासनं पुढचा पंजा तुटून पडला. बोंबलणारा धर्म्या बघता बघता आडवा झाला. चलो उठाव गधे को, भेंचोत दगेखोराची अवलाद. दोघा तिघांनी धर्म्याला उचलून पळिवला. हनम्या भूतावानी स्वतःशीच हसला. कोयता कमरेला अडकवून चालायला लागला. 4-5 दिस बघता बघता गेलं. धर्म्या वैतागला. तुटका हात नाचवीत 1000 कामं करायचा. हनम्या गुरावानी राबून घ्यायचा. बुंड्या हाताची 3-4 टाळकी त्यानं बघितली. मनातनं पार हादरून गेला. आलो कशासाठी आणि झालं काय ह्य? उजवा हात कायमचा गमवावा लागला. आईला हनम्या माणूस हाय व्हय, सैतान हाय सैतान. एवढ्या चुका केल्या पण आबा कवा बोलला न्हाय. यम्यानं दिल्यास त्याला शिव्या, पर असलं रानटी वागणं न्हाय. पळायचा विचार धर्म्या करत होता तवरती पहिलं पोरगा आलं. धर्म्या घाबरून गेला. अरे बाबा आणखी साप घेऊन आला नाहीस नव्ह? नाही नाही, तुला सावध करायला आलोय गड्या. मजीर. इकडं तिकडं बघत कानुशी घेत पोरग म्हणलं, शाना असलास तर पळून जा बाबा. दुसऱ्याच्या टोळीतल्या माणसाला ह्यो खवीस जित्ता ठेवत नाही. लय हाल हाल करून मारतो. उद्या तुमचा आणखी एक हात तोडायला कमी करायचा नाही. असं म्हणत पोरानं आपलं फडकं गुंडाळल्याला उजवा हात सोडून दाखवला. नुसताच थोटका हात बघून धर्म्या दचाकला. बघ आपल्या कर्माची फळं. अरे मी फास पारध्यांच्या जातीतला न्हाय, गारुडी हाय. माझ्या बापाला ह्यानं गोळ्या घालून मारलं, मला जिथं ठेवलं. पण दुसऱ्याच्या अंगावरती साप सोडायचं काम माझ्यावरती सोपवलं. वाईट वाटतं पण काय करायचं? पोट हाय, तू पळ बाबा, नाहीतर हाकनाक मरशील. धर्म्या कोंबडीच्या पिलावाने गारटून गेला. आईला कशाला इकडं आलो कुणान ठावं. आता माघारी तरी कुठं जायचं? हनम्या ताणून मारणा मजी झालं. इकडनं हनम्या आणि तिकडनं यम्या, मध्ये आमची चपाती. काय होईल ते होईल, पळायचं. उगाच परसादावारी जीव जायचा आपला. बादल्या आणि दोर घेऊन पाणी आणायच्या निमतानं धर्म्या बाहेर पडला. दोर बादली हिरीत टाकून तसाच वाऱ्यावरती सुटला. पट्ट्यानं मागं सुधीक बघितलं न्हाय. एका वड्यात पाणी पेला, ताजा तवाना झाला. सुटला पुन्हा. चालताना एखाद्या यालात पाय गुतून आपटला की घाबरून जायचा. प्रत्येक ठिकाणी त्याला हनम्या दिसायचा. आपल्या थोट्या हाताकडं बघून रडायचा. उजवा हातच गेला म्हणल्यावरती आता कसं जगायचं? बायका पोरा असती तर त्यांच्या जीवावरती जगलो तरी असतो, पण आता कोण जवळ उभा करतय? धर्म्या चालत होता. शिकाऱ्याच्या हातनं वाचलेल्या हरणावानी जीव खालवर होत होता. मनाला म्हणत होता, बऱ्यात बरं एका हातावरती निभावलं, नाहीतर दुसरं धड घेऊन गेलो असतो. कुत्र्यावानी आपदून मेलो असतो. 2 पैशांची खाच झाली पण चांगलीच जीवाला आली. ह्या जगात कुणाचाच विश्वास धरून हाय. माणूस राहिलंच नाही पहिल्यासारखं. पाय उचलायच्या आत बदलतय. मुंग्या मारल्यावानी माणसं मारायला बघतय. काय मोहरं होणार हाय ते देवच जाणं. मधीच त्याच्या टाळक्यात हनम्याच्या पोरीनं घर केलं. 4-5 दिस धर्म्या तिथं राहिला, पण पोरगी मातूर कपाळात चांगलीच रवून बसली. काय पोरगी होती हनम्याची, दिव्यावानी चमाकती. बाप असला धगुरड्याच्या लवड्याचा आणि पोरगी चांदणीवानी लाख लाख करत्या. लेकच हाय का कुणाची पळवून आणल्या कुणान ठावं. आपल्याकडं बघून ती एकदाच हसली, पण समद्या जन्माचा शीन गेला. चायला आणखी आठवडाभर राहिलो असतो तर नक्कीच तिला काढली असती. सवताचं सवताला त्याला हसू आलं. तोंडाभाळाकडं करत म्हणला, देवा परमेश्वरा माफ कर र बाबा. आईला आपण काय माणूस हाय व्हय? त्या शेम्याच्या बायकोला धरली त्या पायात समद हे रामायण घडलं. फुकाफुकी एक हात गमवावा लागला. एवढं हुनशान हायच भादव्यातल्या कुत्र्यावानी तांगडी नाचवीत. पोरांनी दगड पेकाटात घातली तरी बी पळतेच ढुंगान नाचवीत काट्या कुट्यातनं. वासना वायट. पार भंगाळल्यावानी माणूस आउट होतोया. आन पाण्यावरती तरी ध्यान हाय व्हय? रेड्यावानी दिसल त्या म्हशीवरती मन घालत बसायचं एवढं खरं. पाठीत सोटा बसला की पळायचं शेपाट नाचवीत.
काय ताण तरी मरणाची लागत्या, असं म्हणत कुठे हिर दिसत्या का बघत धर्म्या निघाला. वाटेला लागून हिर दिसली तसा तो पुढं झाला. वाटलं आंघोळ बी करावी, पण काठावरती कुणाचं तरी कापडं बघून बावचळला. मालक फिलक असला म्हणजे हानील जोड्यानं. हिर बाटिवली म्हणल, पाणी प्यायला कोण नको म्हणतंय. धर्म्यानं खळाखळा पाय धुतलं. तोंडावरती पाण्याचा सपकारा मारला. एका हातानं केसावरती पाणी शिंपाडलं. पाण्यातल्या पायरीवरती उभा राहून पाण्यालाच तोंड लावून पाणी प्या लागला. तेवढ्यात वर कुणीतरी खदा खदा हसला. एकच घोड तोंडात गेला होता. डोळं ताणून धर्म्यानं वर बघितलं. पहिल्याच पायरीवरती हातात काठी घेऊन यमराजासारखा यम्या उभा होता. सापडला, भडवा सापडला, असं म्हणून तो मोठमोठ्यानं हसत होता. खिंडीत घोडं गाठावं तसं झालं. धर्म्या बावचळला. अशा अडचणीत आपण यम्याला सापडू असं त्याला वाटलं बी नव्हतं. कुठं पळून पळशील र भडव्या, हरामखोरा, माझ्या बायकोवरती हात टाकतोयास काय, असं म्हणत यम्या डाव्या हातात काठी घेऊन एक पायरी खाली उतरला. चूक झाली यम्या, हे बघ, ह्यो भुंडा हात बघ, मला पापाचं फळ मिळालं, मला माफ कर. तुला जित्ता सोडणार नाही मी. आणखी 4 पुरी बाळींना जन्मातनं उठवायला कमी करायचा नाहीस तू. यम्या भरभर आत उतरला तसा धर्म्या घाबरला. अंगावरल्या कपड्यासकट त्यानं आत पाण्यामध्ये उडी मारली. मस्ताक झिंजडत तो पलीकडच्या काठाला जाऊन खोबणीत बोटा अडकवून खेकड्यावानी दबून बसला. कुठं पळणार हायस, मला बी यम्या म्हणत्या ती. यम्या सरसर वर गेला. दांडगा दगड त्यानं उचलला. हिरीच्या काठाकाठानं धर्म्यावरती नेम धरीत तो फिरायला लागला. जीवाचा चोळामोळा झालेला धर्म्या पाण्याच्या काठानं आभाळुरावरती पडणार ह्या भीतीनं डोळं बारीक करीत फिरू लागला. यम्यानं धोंडा सोडला. धर्म्यानं बुडी मारली तरी पेकाटात बसलाच. वर यम्या खळखळून हसला. कसं तरी सावरून धर्म्या वर मान करणार तवर दुसरा धोंडा वेगात आला. टाळक्यात बसला. समद्या हिरीच्या पाण्यावरती रगात पसारलं. यम्या गप बसतोया व्हय. दिसल तो धोंडा तो उचलायचा, धर्म्यावरती टाकायचा. टांदिशी सगळ्या भिताडावरती पाणी उडायचं. मधीच बुडबुड निघून दांडगी लाट काठावरती आपटायची. 10-15 धोंड धर्म्याच्या टाळक्यात घातलं तवा यम्याची समाधानी झाली. हातपाय वाकडं करून जीव गेलेला धर्म्या पाण्यावरती तरंगायला लागला. हळूहळू पाण्याच्या तळाशी गेला. हिरीच्या पाण्यावरती 4 बोटावानी जाड रक्ताचा तवंग पसारला. चौक्या वगळाटातनं वर आला. याक दंड्या मेंढरू पायाला धरून वडत घेऊन आला. वस्तीवरली 7-8 टाळकी भोवतीनं जमली. लेका, मेल्यालं मेंढरू गावलं तरी कुठं र, का हाणलं बिनलंस का काय दगडानं, असं विचारायला लागली. चौक्यानं सारी कहाणी सांगितली. जिथं फासपारदी उतारली होती तिथनं 2-2.5 फरलांगावरती संप्या धनगरानं आपली 12-14 खंड्या मेंढरं बांधली होती. पावसाळा संपून चांगला उन्हाळा सुरू झाल्याला तरी बी एकाएकी बुळकांड्या रोगाची साथ आली. चांगली गरगरीत अंगाची मेंढरं रातनदिस डरंगाळायला लागली. सकाळी मेंढरू डरंगाळायला लागलं की संध्याकाळ पावतर पार घायला यायचं. अंगातला अवसान गेल्यावानी कान हलवीत डोळं खड्यागत करायचं. मोरच्या पायावरती बसायला बघायचं. बघता बघता आडवं हुयाचं. रोजची 7-8 मेंढरं मरायला लागली. चौक्याकडनं बातमी कळायचा अवकाश. समद्या फासपारध्यांनी तळ हलवला. धनगराच्या कळपा शेजारी मुक्काम ठोकला. मेंढरू मरायचा अवकाश. धनगरांच्या अगोदर ह्यांचीच वडावडी सुरू. 25-30 किलोंचं मेंढरू हसत हसत एकटा गडी उचलून आणायचा. एका येळेला 7-8 मेंढरं घावायची. मग समधी त्यावरती तुटून पडायची. सरासरा कापायची. शेलका काळजाचा भाग लगेच शिजत टाकायची. बाकीच्या मटणाचं तळहाता एवढं चगद करायची. शेंगांचं वाळवान वाळत घालावं तसं मटण वाळत घालायची. पांढऱ्या फेक केसांच्या चिवाट म्हाताऱ्या मांड्या खांजळीत काठी नाचवीत राकान करायच्या. ह्यांच्या भ्यानं कावळं तरी कशाला येत्या ती,
एका तुकड्यासाठी कावळा ताणून मारायला कमी करायची नाही ती. वाळलेल्या मटणाची गठुळी भरून ठेवायची. मोर्चा 4-5 महिन्यांची तयारी. यम्या तर लय चालू. बाकीच्या गड्यांनी मेंढरू उलगडायचा अवकाश. कातडं लगेच पळवायचा. मीठ घालून खसाखस धुयाचा. पैरणीला तिडा मारावा तसा कातड्याला पीळ घालून तिडा मारायचा. निघाला बाजीराव. भारी किमतीच्या नोटा नाचवीत यायचा. बाकीची बघत राहायची. मटण शिजवाया प्रत्येकानं हंडाच केल्याला. नुसतं रवा हादडायचं. असं कवा तरीच घडायचं. रोग काय रोजचा थोडीच येतोया. कोंबड्यासनी रोग आला की पोलिसांवानी पहिली बातमी ह्यासनी कळायची. पख तेवढी टाकून द्यायची. आखबंद कोंबडी शिजवायची. काय बरं वाईट असलं तर खाताना टाकून द्यायचं. बाया सुधीक 10-20 कोंबडी हादडायच्या. रोजचं मटण मांस खायची सवय लागल्यानं अंगापिंडानं समधीच तयार. बाया तर लय चिवाट. नखापासनं केसापावतर गजगजीत भरल्याल्या. याक थान पिळलं तर शेरभर दूध निघल अशी समधी तऱ्हा. बारकी पोरं चळचळीत दूध पिऊन गुणगीवानी हुयाची. बसायला लागली की मटणाच्या वासानं चालायला बघायची. एक दिवशी संप्या धनगर येरवाळी आला. समधी टकुरी सकाळच्या पारी कोल्यागत उठून बसल्याली. बारकी पोरं शिळ्या भाकरीवर रस्सा खात होती. संप्याला बघून यम्या म्हणला, या पाटील या. काहीही न बोलता संप्या बसला. एकाएकी रडायच लागला. एवढी जीव घ्यायला सोकल्याली फासं पारदी. पण एक धनगर आपल्या दारात येऊन रडतोया म्हणल्यावर कावरी बावरी झाली. चौक्या मोहर झाला. अरे पाटला रडायला र काय झालं? ह्या बुळकांड्या रोगानं माझी दैना केली बाबा. 200-300 मेंढरं गचाकली. आता मी कसा र जगू? पोरा बाळासनी काय 12 वाट्याची माती इचून घालू वैर? सारीच एकमेकाकडं बघायला लागली. तसा रडणारा संप्या मधीच थांबला. म्हणला, बाबांनो, माझ्या मेलेल्या मेंढरातलं याक मेंढरू त्या गोंडस वाडीच्या मांगानं खाल्लं तर समद घर मरून पडलं. रातीचं कळलं. तुमचं कसं हाया र? महिना झालंय बघतूया. तुम्ही रोजचं मेल्यालं मेंढरू खातायचा काय? यम्या हसला. पाटील फासं पारध्यासनी मरान नसतंय. कावळ्यावानी आमची जात. कुणी ठिचून हाणलं तरच मरान. अव एवढी रानं माळं अंधारात तुडवीत हिंडतोय. 1000 साप इच्चू पायाखालनं जात्या ते. पण कुठलं काय? आम्हाला काय बी होत नाही. तुम्हाला सांगतो, माझ्या 10 वर्षाच्या पोरानं वांब म्हणून सापच आणला वड्यातनं धरून. कार्ट्यानं आमच्या माघारी खाल्ला किंवा शिजवून. तिथं मुंडकं पडलं होतं. त्यावरनं आम्ही वळाकलं. म्हणलं खाल्ला तर खाऊ द्या. तुम्हाला सांगतो काय झालं नाही पोराला. वरीच झालं. अजून बी पोरग जित्त हाय. चलतो बाबांनो. देव तुमच्या बऱ्यावर हाय म्हणायचा. आम्हीच काय वाईट केलंय कुणान ठावं. आता ह्यातनं मी वर येत नाही. देवा परमेश्वरा, कार यडवान दावल्यावानी छळतूयास. आता मी कसा र जगू? असं म्हणत रडत धनगर निघाला. यम्यानं विचारलं, पाटील तुझा मुक्काम किती दिस हाय रे ह्या शिवारात? हाय 15 दिस. चलतो बाबा. बघतो पोटा पाण्याचं काय. गेला. मनामनाचा पाय उचलीत गेला. एक दिवशी मध्यान्ह रातची चवल्या पावल्या हजर झाली. पार सुकल्यावानी झाली होती. पोलिसांच्या माराला वैतागली होती. यम्यानं संप्या धनगराची सारी कहाणी दोघांना सांगितली. दोघांसनी बी वाईट वाटलं. बघू 4 दिवसानं काढू उपाय असं म्हणून आपल्या कामाला लागली. एकाएकी 10-12 कुत्री वर मान करून भुकायला लागली. तसा संप्या धनगर खोपटातनं खवूनच बाहेर आला. काय झालं र बोंबलायला? असं खेकसत त्यानं उगवतीच्या बाजूला बघितलं. चवल्यानी पावल्या येताना दिसली. गडबडल्या गज झाला. हा, चवल्यानी पावल्या? अरे इकडं कुणीकडं र? तुझ्याकडं चालूया. या की. अरे गोरगरिबासनी देवावानी तुम्ही या. एक बी मेंढरू शिल्लक राहिलेलं नाही. नाहीतर तवलीभर दूध दिला असतं प्यायला. आता चहा तरी घ्या. बसा. नको म्हणत होती तरी संप्यानं त्यासनी चहा घ्यायलाच लावला. संप्यानं समदा जन्माचा इस्कूट बोलून दाखवला. चवल्या म्हणाला, नको सांगूस मोरचं. सारं यम्यानं सांगितलंय मला. ही घे.
असं म्हणत चौल्यानं त्याच्या मोहर पिशवी टाकली. संप्यानं पिशवी उघडली. समद सोनं, गोट, पाटल्या, बांगड्या, बुगड्या, समधी चमचमती दुनिया बघून संप्या आवासून बघत राहिला. घे पाटला घे, घाबरू नगस. आमच्या खिशातनं काढून नाही देत. आणलंय सगळं दरुडा घालून. ठेव जवळ. तुझ्या मेंढरांचं मांस खाल्लंय आमच्या पोराबाळांनी. गरिबाचं उधार खात नाही आम्ही. श्रीमंतासनी लुबाडायला तर देवानं आम्हाला जन्माला घातलंय. उठ, आधी लक्ष्मी नीट ठेव जपून. पावारल्याला संप्या पाठदिशी उठला. गठूळ आत बायको जवळ देऊन आला. तुला सांगतो पाटील, त्या दिवशीच तुला पोरांनी रिकाम्या हातानं पाठवायला नगर होतं. पण 1000 अडचणी आल्या. काय करणार? आम्ही तुरुंगात. कामावर त्यांचं ध्यान तर लागायला पाहिजे. म्या म्हणलं, अरे मदत करायचीच असली तर 10-5 रुपयानं काय होणार हाय? पाटलाच्या 10 पिढ्या गब्बर झाल्या पाहिजेत. याक सांगतो, मोरच्या टिपणाला येईन तेव्हा 500 मेंढरू दिसलं पाहिजे. वय वय, 500 काय, 1000 मेंढरांचा कळप करतो की. तुम्ही असं देवावानी भेटलासा. आता समद शिवार माखल एवढा ढील उभा करतो की. आणखी एक सांगतो, पुण्यांदा आलो म्हणजे याक मेंढरू वडून नेणार. तू म्हणशील असं कसं? जमणार नाही बघ. एकदा मेंढरू उचललं म्हणजे आम्ही कुत्र्याच्या बापाला बी घावत नाही. चलतो. अरे धनगर म्हणजे सगळ्या दुनियेचा राजा. राजावानी जगतो. कुणी काय म्हटलं तर आम्हाला येऊन सांग. कातडं काढून वाळत घालतो एकेकाचं. चलतो आता. गेलं दोन्ही बी वाघ तरंगत. दुसऱ्या दिवशी सकाळी समदा तांडा रातसारी चालून पंधाऱ्याच्या माळावरती आला. समद उजाड रान. या कसलं तरी देवाळ. बाकी 2-3 मैलांचा रिकामा पट्टा. पाण्याच्या भ्यानं पाखरं फिरकायची सुदीक नाही ती. सगळा नागडा माळ. पावल्याचा पोरगा पार मरगाळल्यावानी झाला होता. माराच्या तडाक्यानं निम्मा सुदीक राहिला नव्हता. तांड्याबरोबर चालून चालून गडी घायला आला. तांडा थांबला तसा गडी डोळं वासून पडला. 2-3 पावल्या मोहर झुलवीत आणला. पावशा गराजला. मरू द्या भडव्याला. बामनाळले आय घालं. 30-35 मैल चाललं हाय तर लगेच पेकाळलंय. त्याला सवण हाय त्यामुळं तरास हुयाचाच. काशीनं बाजू घेतली. तू घे त्याची बाजू, म्हणजे आणखी उजेड पाडल. काय उपयोग आहे अशा पोराचा? तरी मी म्हणत होतो त्याला साळ्यात घालायला नग. आता ह्याला काय मार्गी लावायचंय? अंगाचं कातडं बघ. एखाद्या बाईचा हात बरा. समदा लवचिक मामला. कसं हुयाचं ह्याचं देव जाणं. मग विचार तरी काय हाय तुझा? चौल्यानं विचारलं. हे देखणं चितार आपल्याला नग. ह्याला मारून टाकणार हाय मी. यम्या चौक्या तुम्हासनी याक सांगतो, भडव्यांनो पोरं शिकवायच्या फंदात पडू नगासा. आपल्या जातीनं असंच उघड्या रानानं फिरावं, मस्त राहावं. शिकून आपल्याला कोण नोटा देणार हाय? ह्या भडव्याचा निकालच लावतो बघ आज. शेम्या घाबरला. मला मारू नगासा. मी निघून जातो. कुठं बी जातो. पुन्हा तुम्हाला तोंड दावणार नाही. मी तुमचा पोरगा हाय असं बी कुणाला सांगणार नाही. अरे मी असताना कुठं जातोस र पोरा? मी सांभाळीन तुला. सांभाळा सांभाळा. त्याच्या हातापायाला त्याल लावून आंघोळ घाला. ह्याच लाडानच एवढा शेफारलाय गडी. पर तिकडं काय करायचं ती करा. मला मातूर तो नजर मोहरा आता दिसायला नका. जातीला कमीपणा आणलाय भडव्यानं. लगीन बी करून बसलाया. आता काय म्हणायचं ह्याला? त्या दिवशीच हाणणार होतो तुंब्यानं, पण म्हणलं जाऊ द्या, येईल पुन्हा सुदीवर. पण कुठलं काय, वळणावरती यायचं नाव नाही. बघूया आणखी 7-8 दिवस काय दिवं लावतोया त्या. नाहीतर नागडा करून काढतो सडकून. जन्माची आठवण राहायला पाहिजे. चौल्यानं मस्त समजून सांगितलं, पण पावल्यानं काय ऐकलं नाही. कशाला ह्याच्या नादाला लागा असं म्हणून चौल्या बी गप बसला. 2-4 दिवस रहमतपूरच्या माळालाच मुक्काम करायचं ठरलं. शेमा आपला म्याव मांजरावानी गप होता. मोहर येईल ती खायचा. इकडं तिकडं हिंडायचा. कुणी जेव म्हणलं तर जेवायचा. आई बापाच्या तोंडाकडं सुदीक बघायचा नाही. एकदा गडी रातचा सुटला पळत. 2-3 मैल पळून पक्की सडक गाठली. यम्याला जशी चावल लागली तशी त्यानं बॉम्ब केली. अरे शेम्या पळाला, अरे शेम्या पळाला, पळा पळा. पर शेम्या कुठला घावायला. सडकनं पळताना त्यानं टरकाला हात केला.
गेला त्यात बसून. मनात म्हणला, आता तुमच्या बापाला बी घावत नाही, पळा किती पळताय तितकी. पावल्या हसत म्हणला, आज मातूर मानलं पट्ट्याला. एवढ्या 10-12 गड्यासनी गडी घावला नाही. गेला अंधारावनं पवत गेल्यावानी. जाऊ द्या तकडं. अंगातल्या रगात फास पारध्याचंच हाय. उगच नाही सगळ्यासनी चकवून पळाला. देव जाणं कसा पळाला असल. चौलुदा चला. पोरानं आज दिवा लावला, नाव काढलं. आता तो कुठं का जायना. मी त्याच्या आड यायचून हाय. आणि तो तुझ्या अंगावरती आला तर सोड र. त्यो कसला आड येतूया. आला तर कौतिकानं थुपटीन त्याला. आडवं याला बी वाघाचं काळीज लागतंय. समजलं. समधीच बघायला लागली. जगाआगळ्या पावल्याचं कौतिक करायला लागली. आकरीत घडल्यावानी समधी वस्ती शेम्याचं गुणगान गाया लागली. पावल्या तर आतनं बाहेरनं हुरळून गेला. बायको मोहर शेम्याचं कौतिक करायला लागला. सकाळी एकाएकी बाबुशाच्या पालात बॉम्ब झाली. माणसं वांडरागत धावली. त्याच्या 2 वर्षाच्या पोरीच्या अंगावर पिंडरीवानी सोडगं पसारल्या होतं. चांगलं 7-8 फूट लांबीचं. अंगावरती रुपया एवढं काळं भोर ठिपकं. पायरीवरती बसून पाणी प्यावं तसं निवांत मान टाकून जीभ चाटत होतं. बाबुश आणि बाबुशाची बायको ठॉ बोंबलतच बाहेर आली. पावल्या काठी घेऊन मोहर झाला. अरे झालंय काय बोंबलायला. कुणी मेलं बिलं का काय रे तुझ्या घरचं. असं काय बोलतायसा वाईट वक्त. अव माझ्या गुजीच्या अंगावरती बघा की केवढा साप पसारलाय. भवानी आय असं काय गा आकरीत घडलं. आता वाचिव ग माझ्या पोराला. बाबुशा एवढा मगरीगत बिनकाळजाचा, पण त्याच्या अंगाचा नुसता चिखूल झाला. शिंगमोडक्या बैलावानी हिकडनं तिकडं बघायला लागला. सारी वस्ती उठून आली. एवढंस पाल, त्यात चिचुकी जागा. तरी बी जाती हातात मानगुटी आत घालत होत्या. रोजचा सापाशी सामना, तरी बी साप बघायला मरत्यातीच. हे याकन्या, तुझा कांबीरा आण खेकडं मारायचा. चौल्या वराडला. हो आणतो. कशाला कांबीरा. जागा तरी हाय का कांबीरा लावायला. जनावर हलका हाय व्हय. 8 दातांच्या कांबीऱ्यात सुधीक मावायचा नाय. आणि धोपाट्या कुठनं घालणार कांबीरा लावून. राहू दे र कामरा. ए पोरांनो सरा बाजूला. ह्या बायकासनी तर कवा अक्कलील कुणान ठावं. व्हा बाजूला. रिकाम्या राणी गर्दी. पावल्याने समधी माणसं पोलिसावानी भसासा ढकलली. तिडबाडत पडली तरी पुन्हा उठून बघायसाठी धडपाडत्यातीच वरनं. पावल्यानं मोहर बघत एकदा अंदाज घेतला. साप पोराच्या उजव्या हाताकडं उतारला होता. आत पांघरुणात मुंडकं खुपसून बसला होता. माग 4-5 फूट भाग तसाच. पावल्या खाली बसला. सारी चमकली. चौल्या हळूच म्हणाला, अरे करतुयास तरी काय मर्दा. गप. तोंडावरती बोट ठेवून त्यानं त्याला गप केलं. हळूच सापाचं शेपाट पकडलं. इजवानी धूड उचलून पावल्या बाहेर आला. गोफन फिरवल्यावानी साप त्यानं गरा फिरवला. जीव खाऊन जवळच्या सपाट दगडावर आपटला. पुन्हा फिरवला. पुन्हा आपटला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्याला ठिसकारायचा सुधीक वेळ मिळाला नाही. लोळा गोळा होस्तवर चौल्यानं त्याला आपटला. तोंडाच्या पार शितड्या झाल्या. हवत हिसक बसल्यानं मनका ढिला झाला. जीव गेल्यावानी साप आवक द्यायला लागला. हायच बाकी वाघगड्या, पण हे चांगलं नव्हं. एखाद्या वक्ती जीवाशी यायचं. चौल्या कशाला येतय. चौलुदा एकदा सापाचा अंदाज घावला ना मग नाही र काय कठीण. एका हिसक्यात तो सुतावानी सरळ येतोय. फौजदाराला सुधीक मी असाच फिरवून आणणार हाय. बघ तू. हसण्यावरी नेऊ नगस. बरं चला अजून चहा घ्यायचा हाय. अरे पोरा बघत काय बसलास वासुंड्या. उचलतो साप. त्या तिकडं न्हेजा बाबळीकडं. उलटा करून टाक म्हणजे घार नेल लगेच. काठीवरती दोन्ही बाजूंनी लोंबकाळणारा साप घेऊन पोरग निघालं. तसा पावल्या म्हणला, मला वाटतंय चौल्या त्या सापाच्या तोंडात पैसा घालून त्याला जाळूया. का र. तसं काय नाही, पण जनावराचा बी मान राखला पाहिजे. नाही म्हणलं तरी हे जनावर देवाचंच की र. मग मारलास कशाला. मारायला काय देवाची बंदी हाय व्हय. बरं घारी कावळ्यांनी उघड्यावरती खाण्यापराच जाळल्याला बरा. चालल की. पावल्यानं एक भोकपडा हुडकून काढला.
कवाचा जुना होता कुणान ठाव. बाबळी खाली गेला. सापाचं फुटकं तोंड वासून वरच्या वाकड्या दातात पैसा अडकिवला. नीट जबड्याच्या आत बसवला. काटक्या कुटक्या चघाळ चोथा गोळा करून दिला पेटवून. वासावर आलेलं कावळं शिव्या देत पळालं. लांब जाऊन बोंबलायला लागलं. अरे पावल्या, प्रत्येक सापाला जाळणं परवडणार आहे का र? कशाला प्रत्येकाला जाळायचं? अरे चौलुदा, आज काय कामच नाही. निवांत बसण्यापरास काहीतरी जीवाची करमणूक. दुसरं र काय? मरू दे, जाऊ दे. त्याच्या जळण्यानं कुठं आपल्या अंगाला चटकं बसत्यात र. ईशानं इशय वाढत चाललं. कधी नव्हं त्या मोकळ्या अंगानं माणसं गप्पा मारायला लागली. इकडं जाळ इजला. सापाचा चांगला आकडा झाला तवाच माणसं हल्ली. आपापल्या कामात गढून गेली. पोरग चांगलं हाया हे बघून बाबूशाला बी बरं वाटलं. बाया बापड्यांनी पोराचं पट्टापट मुकं घेतलं.